नमस्कार, मी संजय बनसोडे, राज्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती. बंधू आणि भगिनींनो, मी आज अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या गावी आहे. या वडगाव पान या गावामध्ये गेली काही वर्षापासून लोकांची फसवणूक करणारा, लोकांना दिशाभूल करणारा, लोकांचं शोषण करणारा एक भोंदू राजेंद्र गडगे महाराज या ठिकाणी लोकांच्या श्रद्धेचा फायदा उठवून तो लोकांच्या लूट करायचा. हाच तो बघा गडगे बाबा. हा गडगे बाबा याच दरबारामध्ये, आता आपल्याला बघताय की तुम्हाला हा दरबार दिसतो, या दरबारामध्ये तो या ठिकाणी आसनावर बसायचा आणि लोकांना असाध्य आजार बरे करण्याचा दावा करायचा. या ठिकाणी दत्त प्रसन्न आहे, मला दैवी शक्ती लाभली असा दावा करून हा महाराज लोकांना फसवत होता. लोकांच्याकडून पैसे उकळायचा, औषध उपचार करायचा, कॅन्सर सारखा अत्यंत गंभीर आजार सुद्धा हा बरा करण्याचा दावा करत होता. आणि याचे अनेक भक्त या ठिकाणी आपल्याला दिसेल. हा मोठा दरबार आहे. या दरबारामध्ये तो येऊन आपलं भविष्य सांगायचा, अनेक पूजा अर्चा करायला सांगायचा, काही आजारासाठी तो उपचार सुद्धा करायचा. स्वतःला कुठलीही वैद्यकीय सर्टिफिकेट नसताना हा दावा करायचा. एवढं करून तो थांबला नाही की मध्यंतरच्या काळामध्ये काही दिवसापूर्वी त्यानं सांगितलं की पोलिसांना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना हे मॅनेज करतो आणि पैसे देण्यात दावाचा व्हिडिओ त्याच्या अधिकृत केला. त्याच्या अधिकृत वेबसाईटवर, अधिकृत त्याच्या पेजेसवर बघितलं सोशल मीडियाचा, तो उघडपणे दावा करतो. इथंच बसून तो या पद्धतीच्या लोकांना दिशाभूल करायचा की माझ्याकडे दैवी शक्ती आहे, माझ्याकडे दैवी शक्तीचे आजार बरे करतो आजार, आणि अनेक काही गोष्टी तो सांगत होता. हाडाचे आजार, जुनाट आजार, महिलांचे आजार, महिलांना जर मूल होत नसेल तर त्याच्यावर सुद्धा उपचार करायचा. आणि मग सांगायचं पुरुषांनी दारू पिली पाहिजे, बायकोनं नवऱ्याला दारू दिली पाहिजे, आणि दारू पिली तर लगेच मुलं होती, आणि अनेक अशा अघोरी. कदाचित हा पण नाशिकमधला खरात असेल, तो खरातचा हा कदाचित भाऊबंदच असावा, किंबहुना खराताची जी प्रवृत्ती आहे शोषण करण्याची, मग लोकांना, महिलांना शोषण, त्यामुळे अधिक तपास व्हावा यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुवाबाजी विभागाच्या राज्य कार्यवाह ॲडव्होकेट रंजना गव्हाणे यांनी संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये यापूर्वी तक्रार दिली होती. आणि आता तो या पद्धतीचं अनेक विचित्र दावे करतोय, आणि म्हणून पुन्हा एकदा FIR नोंदवलेला आहे. या गडगे बाबांनी त्याच्या एका साथीदाराला अटक केलेली आहे, आणि लवकरच याच्या अजून पर्दाफाश केला जाईल. पैसे वगैरे तो जो घेतोय त्याच्या पद्धती फसवणुकीला ही आपल्याला लक्षात येईल. पोलीस अतिशय चांगला तपास करत आहे. सध्या 2 माणसं ताब्यात घेतलेले बुवासं. अजून सविस्तर तुम्हाला नंतर बोलेल. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013चे कलम 3 प्रमाणे व इतर कायद्याप्रमाणे जो गुन्हा दाखल झाला होता, त्या ठिकाणी घटनास्थळ पंचनामा कार्यकर्ते वेळी या ठिकाणी उपस्थित असलेले नाव आकाश जनार्दन चव्हाण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली व्यक्ती रहिवासी असून या आश्रमात कामाला होती. त्यांनी या ठिकाणी आपल्या दत्तधाममध्ये महाराजांच्या सोबत एक सेवक आहे. तो इथं पूजा अर्चा करायचं, काम करायचं. त्याला साधारण एक 12,000 रुपये मानधन मिळायचं, आणि हल्ली नोकरी नाही त्यामुळे अशी मुलं महाराजाला इथेच मिळतात. त्यामुळे इथं दरबार कधी दिवस असायचा? किती दिवस? गुरुवार रविवार साधारण हे दरबार भरायचा का सांगा? महाराज किती वेळ बोलायचे? व्याख्यान किती? दिवसभर व्याख्यान असेल. कसं असायचं? सकाळी 6 वाजता 7 वाजता यायचे, 7 ते 8 ध्यान साधना, मग नंतर प्रार्थना, आणि 4 वाजता संकल्प. आणि तिथं माणसं आलेली काय करायचं? व्याख्यान ऐकायची काय? मग आल्यानंतर असं प्रश्न सांगायचे काय लोकांना? बाबा मला पोर होत नाही, कमी आजार आहे वगैरे, त्याच्यावर औषध द्यायचे. औषध देत? कॅन्सर देत होते? कॅन्सर मुतखडा वगैरे झालं तर ते औषध देत होते त्याच्यावर. इथं औषधाचं दुकान आहे काही? औषधाचं दुकानदारात मग जाऊन होतं.
आपण बघितलं की या बाजूला मेडिकल स्टोअर आहे. या मेडिकल स्टोअरला कुठली परवानगी नाही, कुठलंही शॉप ऍक्ट नाही, कुठलाही मेडिकल स्टोअर किंवा फार्मसी झालेला माणूस नाही. असं अवैद्यकीय पद्धतीनं सगळं बेकायदेशीर. इथं जे उपचार करणारे डॉक्टर ते सुद्धा नाही त्याच्यावर महाराष्ट्र प्रॅक्टिस आहे. म्हणून आपण अनेकच्या वतीने म्हणले की या बोगस डॉक्टरांची कारवाई करा असं पण आपण म्हणलेलं आहे. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडी ऍक्ट खाली पण कारवाई करा असं पण आपण म्हणलेलं आहे. आणि जो असाध्य आजारावर उपचार करणार आहे म्हणून लक्षात देखील असे अनेक तरुण पोरं हे जे आहे किंवा पगार नसते काम करतात, परंतु ही फसवणूक गेले तू किती दिवस झाला इथं? एक महिना झाला आहे. पण आपण बघू शकतो, आपण तुम्हाला सगळा दरबार वगैरे दाखवून अजून काही ठिकाणं दाखवून